नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल तर 2019 पूर्वी म्हणजे देवेंद्र फडणवीस पहिल्या टर्मचे मुख्यमंत्री होते त्या काळात वारंवार शिवसेना आणि भाजप यांच्यात खटके उडायचे. शिवसेनेचे 12 मंत्री फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होते आणि बारीक सारीक गोष्टीवरून सामना या मुखपत्रातून भाजपवर दुगाड्या झाडल्या जात होत्या. या सगळ्या कालखंडामध्ये ते म्हणतात ना, शिंक्याचं सुटावाडी बोक्याचं फावावं. म्हणजे तो बोका वाट बघत असतो कधी शिंक्यात टांगलेलं लोण्याचं मडकं आहे ते शिंक्यातून तुटेल, खाली पडेल आणि मला लोणी खाता येईल. अशा आशाळभूतपणे जे लोक बघतात त्याला असं म्हणतात, शिंक्याचं तुटावं बोक्याचं फावावं. नेमकी तीच गोष्ट त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बसलेल्या अनेक नेत्यांच्या डोक्यात घोळत होती की उद्धव ठाकरे आणि फडणवीस किंवा भाजप यांच्यातली भांडणं शिगेचा पोचावीत, विकोपाला जावीत आणि मग आपल्याला सत्तेवर बळकावता यावं. हे सगळं 2019 पूर्वीच आहे. आणि इतक्या शिव्या घालून, तुम्हाला आठवत असेल तर शिवसेनेचे काही मंत्री तर पत्रकारांना रस्त्यात भेटलेल्या सांगायचे, अरे आम्हाला सत्तेची गरज नाही, आम्ही राजीनामे खिशात घालून फिरतो. पण पुढची 5 वर्ष 2019चे निवडणुका होईपर्यंत शिवसेनेच्या मंत्र्यांच्या खिशात असलेले राजीनामे भिजले तरी बाहेर आले नाही. आणि त्यामुळेच 2019 पर्यंत बिनबोभाट शिवसेना भाजप युतीचं सरकार टिकलं. देवेंद्र फडणवीस 5 वर्ष एक टर्म व्यवस्थित पूर्ण करू शकले. आणि त्या आधीच्या पहिल्या 5 वर्षामध्ये यामुळे ज्यांना अत्यंत असूया निर्माण झाली होती त्यापैकी एक होत्या सुप्रियाताई सुळे. आणि त्या वारंवार एक गोष्ट बोलायचं की हे फुटत का नाही, एवढं भांडण आहे तर बाहेर का नाही पडत. आणि अशाच एका प्रसंगी सुप्रियाताई म्हणाल्या होत्या, उद्धव ठाकरे म्हणजे त्यांच्या नावातच युटर्न आहे. कारण उद्धव हे इंग्रजीत लिहिताना पहिलं इंग्रजी अक्षर येतं अल्फाबेट, त्यामध्ये यू येतो, युडी. आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नावातच युटर्न आहे अशी मल्ली नाथी सुप्रियाताईंनी केली होती. मला ते लक्षात एवढ्यासाठी राहिले की मी त्या एका वक्तव्यावर ब्लॉगवर एक लेख लिहिला होता की उद्धव ठाकरे यांच्या नावातच युटर्न नसेल तर सुप्रियाताईंच्या नावात 2-2दा युटर्न आहे. सुप्रियाला पण येऊ लागतो आणि सुळेला पण येऊ लागतो. आणि ज्या पिताजींच्या पुण्याईवर सुप्रियाताई राजकारणात उभ्या राहिल्यात किंवा टिकल्यात, त्यांचं अख्खं राजकारण म्हणजे युटर्न आहे. शरद पवारांनी आयुष्यात इतके युटर्न घेतलेत की आपला पहिला युटर्न कुठून सुरू झाला आणि कुठे संपला हे पण शरद पवारांना सांगता येणार नाही, इतके ते गोल गोल 360 अंशामध्ये फिरत राहिलेले. पण असो, इतक्या दिवसानंतर म्हणजे आपण असं समजू की जवळजवळ 8-9 वर्षानंतर सुप्रियाताईंचे शब्द उद्धव ठाकरे यांनी मनावर घेतलेले. आणि त्यांनी खरोखरच आपण युटर्न घेऊ शकतो हे वारंवार दाखवत असतात. पण आता त्यांनी फार मोठा युटर्न घेतलेला आहे. राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा 2024च्या जानेवारीमध्ये झाली. त्यामध्ये उद्धव ठाकरे गेले नव्हते, पण त्या निमित्ताने कुठेतरी ट्रेन पेटवल्या जातील, कुठेतरी अमुक होईल, कुठेतरी तमुक होईल आणि हिंदू मुस्लिम दंगली पेटवल्या जातील असे सरसकट आरोप उद्धव ठाकरे करत राहिलेले. किंबहुना राम मंदिराविषयी तुच्छतेने बोलण्याची स्पर्धा त्यांनी केली असंही म्हणायला हरकत नाही. पण योगायोग असा होता की जेव्हा त्यांनी खरा युटर्न घेतला
2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर तेव्हा उद्धव ठाकरे यांनी सगळ्यात मोठा युटर्न घेतला होता. 2019च्या निवडणुका येण्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये जी सत्तेची मारामारी चालू होती, सत्तेत राहून सत्तेविरुद्ध शिव्या शाप देणं उद्धव ठाकरेंचं चालू होतं, त्या कालखंडामध्ये भाजपच्या हिंदुत्वाला खिजवण्यासाठी एकदा उद्धव ठाकरे मला वाटते 2018 वगैरे मध्ये अयोध्येला गेलेले होते. आणि अयोध्येला गेल्यानंतर रामलल्लाचं दर्शन, तेव्हा मंदिर नव्हतं वगैरे नव्हतं, अशा वेळेला उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत एक वक्तव्य केलं होतं, भाजपला अडचणीत आणण्यासाठी, रामाच्या भक्तीसाठी नाही. काय म्हणाले होते उद्धव ठाकरे? अजून काढून सामनाचे अंक बघा किंवा बातम्या इतर वर्तमानपत्रातल्या बघा. उद्धव ठाकरे म्हणाले होते, पहिले मंदिर फिर सरकार, म्हणजे मला वाटते 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या आधीची गोष्ट आहे की मोदी सरकार येऊन 5 वर्ष उलटली तरीही कोर्टात केसचा निकाल लागत नव्हता. आणि निकाल लागत नव्हता म्हणून मंदिराचा रस्ता मोकळा होत नव्हता. तर त्या भाजपला खिजवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी 2019 मध्ये असा पवित्रा घेतला होता की पहिले मंदिर फिर सरकार, म्हणजे भले मोदी सरकार पडलं चालेल, सरकार नाही झालं चालेल भाजपचं, पण आधी मंदिर बांधलं पाहिजे. आठवतं तुम्हाला? अजूनही बातम्या तुम्हाला बघायला मिळतील. पण 2019च्या निकालात भाजपच्या विधानसभेच्या उद्धव ठाकरेंनी युटर्न मारला. भाजप बरोबर निवडणुका लढवल्या, लोकसभेच्या लढवल्या, विधानसभेच्या लढवल्या, आणि नंतर भाजपला महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधी नेतेपदी बसवलं देवेंद्र फडणवीसांना, आणि स्वतः उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. काय मंदिर होईल तेव्हा होईल, बाद में मंदिर पहिले सरकार, याला युटर्न म्हणतात सुप्रियाताई, याला युटर्न म्हणतात. 2019च्या लोकसभेपूर्वी पहिले मंदिर फिर सरकार म्हणणारे उद्धव ठाकरे 2019च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत सुप्रीम कोर्टाचा बाबरी विषयी निर्णय सुद्धा आला नव्हता आणि मंदिर उभं राहण्याची शक्यता सुद्धा नव्हती. अशा वेळेला उद्धव ठाकरे मंदिर हा विषय विसरले आणि मंदिराला विरोध करणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गोटात जाऊन बसले, मुख्यमंत्री झाले. आणि सुप्रीम कोर्टाने ज्या वेळेला हा निकाल दिला तेव्हा भाजपला परत खिजवताना उद्धव ठाकरे म्हणाले होते, सरकारमुळे नाही, सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यामुळे मंदिराचा रस्ता मोकळा झाला. आणि ते वारंवार धमक्या देत होते, अटी घालत होते, एक अध्यादेश काढा आणि अयोध्येची बाबरी मशिदीची जागा ताब्यात घ्या आणि मंदिर उभारायला सुरुवात करा. पण स्वतःला कोणीतरी मुख्यमंत्री पदाची लालूच दाखवली आणि मंदिराकडे पाठ वळवून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाच्या दिशेने धावत सुटले. पहिले सरकार फिर मंदिर, याला उद्धव ठाकरे म्हणतात, ज्यांच्या नावात खरोखरच युटर्न. आणि पुढे झालं सगळं. आता झालंय असं की त्या अयोध्येच्या मंदिरामध्ये काय जे दान चोरी वगैरे काय झाली, गडबड झाली आहे, तिथे भक्तांनी दिलेलं दान असतं त्याच्यात चोरी झाली आहे, त्याचा आडोसा घेऊन उद्धव ठाकरे हे आता अयोध्येच्या प्रेमात पडलेले नव्हे. आणि दान चोरी विरुद्ध त्यांनी आंदोलन, कुठे? कबूतरखान्याजवळ, एवढं मोठं आंदोलन. ज्यांनी कोणी मुंबईच्या दादरच्या कबूतरखान्याची जागा बघितली असेल, तिथे येणारे 5-6 रस्ते आहेत ते बघितले असतील तर त्यांना कळेल की कबूतरखान्याजवळ कदाचित 200-300 एकरचा प्रचंड ग्राउंड आहे की जिथे आंदोलन होईल.
आंदोलनासाठी जागा अशी घेतली की 4-5 हजार माणसं आली तरी चहूबाजूने धक्काबुक्की होऊ शकेल एवढी विशाल जागा उद्धव ठाकरेंनी आंदोलनासाठी निवडलेली आहे. आणि घोषणा काय? घोषणा काय? दानचोरी विरोधातलं आंदोलन. दानचोरी कोणी केली आहे? पकडले गेलेत, कारवाया सुरू आहेत. तुम्हाला साध्या एका गर्दीने जमावाने 2 साधूंची हत्या केली, त्याच्यावर FIR दाखल करण्यात आठवडा गेला होता. आणि दानचोरी बद्दल तुम्हाला उकळ्या फुटलेल्या आहेत. कारण राम भक्ती वगैरे काही नाहीये. भाजपाला खिजवायचं, मोदी सरकारला, देवेंद्र फडणवीस, अमित शहाना खिजवायचं, ही तुमची रामभक्ती आहे. अचानक कालपर्यंत मुस्लिमांच्या मतांसाठी अगतिक झालेले उद्धव ठाकरे आज राम भक्त होऊन गेलेले आहेत. अर्थात एकटे नाहीत, अनेक सेक्युलर पण अचानक राम भक्ती आणि हनुमान चालिसाकडे वळलेले आहेत. पण मला त्या निमित्ताने उद्धव ठाकरेंनी जो युटर्न मारलाय तेव्हा सुप्रियाताईंचे शब्द आठवले. कदाचित सुप्रियाताईंचे शब्द खरे करण्यासाठीच उद्धव ठाकरेंनी हा लेटेस्ट युटर्न मारला असावा की आपल्या नावात यू आहे, आपण युटर्न मारला पाहिजे. आपल्या असलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना जपणं आणि ज्या वेळेला पक्ष विस्कटत चाललेला आहे तो सांभाळण्याची इच्छा सुद्धा ज्याच्याकडे नाहीये तो अयोध्येतल्या दान चोरीवर करणार म्हणजे काय करणार? ती बघायला तिथलं सरकार समर्थ आहे, दिल्लीतलं सरकार समर्थ आहे. तुम्ही जरा स्वतःचा पक्ष सांभाळून बघा. एखाद्या पाटलोण सुटणाऱ्या पोराने दुसऱ्या कोणाच्या पॅन्टीला डाग लागलाय म्हणून आपली घसरलेली चड्डी सावरण्यापेक्षा त्याच्या पाटलोणीकडे बोट दाखवावं, यापेक्षा उद्धव ठाकरे यांचं हे आंदोलन अधिक हास्यास्पद आहे. अधिक हास्यास्पद आहे. शेकडो कारणं सांगता येतील. मुद्दा इतकाच आहे की ती आंदोलन करण्यासाठी जी शक्ती लागते ती शक्ती टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी संघटनेकडे बघणं आवश्यक आहे. त्यांनी कुठचे काय ते दानचोरीतले पैसे काय दागदागिने रामलल्लाला दिलेले भक्तांनी ते चोरले असेल. अहो तुमचे आमदार चोरले जात आहेत, नगरसेवक चोरले जात आहेत, पदाधिकारी चोरले जात आहेत. हे चोरी हा शब्द तुमचाच आहे. आपल्या पक्षातून काय चोरलं जाते बघा. अयोध्येतल्या राम जन्मभूमी मंदिराला जे दान मिळतं ते दान हे त्यांच्यासाठी आहे. आणि तिथला ट्रस्ट असेल किंवा व्यवस्था असेल, कलेक्टर असेल, हे सगळं बघायला समर्थ आहे. आपल्या घरावर दरोडा पडलाय. इतक्या कष्टाने पक्ष फुटल्यानंतर सुद्धा 9 खासदार निवडून आणले होते, त्यातले 6 चोरीला गेले तुमच्याच भाषेत. मी त्याला चोरी म्हणत नाही, मी त्याला फुटणं म्हणतो. पण तुम्हीच म्हणता आमदार चोरले, खासदार चोरले, बाप चोरला, पक्ष चोरला. अरे मग त्या चोऱ्या थांबवण्यासाठी काय करणार आहात? आपला पक्ष त्यातले आमदार चोरले गेले, त्याला आता 4 वर्ष होऊन गेले. कुठलीही चोरी तुमच्या घरात घडली तर तुम्ही दार खिडक्या त्याला कुलप लाव, त्याच्यासाठी सिक्युरिटी कॅमेरे लाव, CCTV लाव, काय 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 करता. इथे राजरोज सोडलेलं आहे, काही चोरून द्या माझ्या पक्षातलं. नगरसेवक पाहिजेत चोरा, खासदार पाहिजेत चोरा. आणि आंदोलन कशासाठी? तर अयोध्येतल्या दानचोरीसाठी. अजब आहे बाबा, अजब. जेव्हा माणूस कामचोर असतो ना तेव्हा त्याला अशी आंदोलनं करावी वाटतात, कारण ज्यातून काहीही निष्पन्न होणार नाही. कबूतर खाण्याजवळ उद्धव ठाकरेंनी अयोध्येतल्या दानचोरीविषयी आंदोलन केलं तर त्याने काडीचाही फरक कशातही पडणार नाही, कशातही. पण ते आंदोलन करणार, कारण इतर काही करायचं नाहीच आहे. पक्ष चालवायचा आहे, संघटना घ्यावी, बनवावी, उभारावी,
10 कार्यकर्त्यांबरोबर रोज बसून आपल्या पक्षाचं इतकी ताकद घटली, इतकी संघटना घटली आहे, ती उभारण्यासाठी काय करावं याच्यासाठी सल्ला मसलत करावी. बोंब. त्यातलं काही नाही करणार. करणार काय, तर वक्तव्य देणार, युटर्न मारणार आणि दानचोरीबद्दल बोलणार. त्यांचा पक्ष त्यांना लखला भाऊ. पण सुप्रियाताई, तुमचे शब्द अगत्याने उद्धव ठाकरेंनी खरे केले याची आठवण करून देण्यासाठी व्हिडिओ केला. आवडला मित्रांनो तर लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.